65 किलोची तलवार बागवतो त्याचं नाव येसाजी. 2000 शत्रूंशी एकटा झुंजतो त्याचं नाव बाजी. हात तुटला तरीही शत्रूंशी झुंजत राहतो त्याचं नाव तान्हाजी. 8 तासात घोडा दिल्लीवरून पुण्यात घेऊन येतो त्याचं नाव संताजी. शत्रूच्या छावणीत घुसतो आणि छावणीचा मुकुट तोडून आणतो त्याचं नाव धनाजी. धान्या वाघाला सामोरे जातो आणि त्याला उभा फाडतो त्याचं नाव संभाजी. आणि जो या सर्वांना एकत्र घेऊन येतो व स्वराज्याचे तोरण बांधतो त्यांचे नाव शिवाजी. परमपवित्र माझ्या या मातृभूमीला माझा नमस्कार. सन्माननीय व्यासपीठ, आदरणीय गुरुजन वर्ग आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाने पावन झालेल्या माझ्या मराठी मावळ्यांनो, महाराष्ट्राचा जो इतिहास लिहिला तो कोणी ऐल्या गैऱ्याने नव्हे, तर महाराष्ट्राचा जो इतिहास लिहिला तो हिरव्या भगव्या शालीने, तलवारीच्या खणखणाटीने, घोड्यांच्या टापाने आणि शाहिराच्या गपाने. आणि हाच इतिहास घडवला तो छत्रपती शिवाजी महाराजांनी. मुजराच्या शिवरायाने, रयतेच्या राजाला, ज्याच्या भक्तीला तोड नाही, शौर्याला तोड नाही, जो अथांग आहे सागरा समान, ज्याचे छत्र म्हणजे आभाळा समान, तो त्या सूर्याची शान, मराठी मनातला धगधगता अभिमान, काळीज आहे सह्याद्री ज्याचा शंभूंना अभिमान, असे ते छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी या नावाला जर आपण उलट वाचलं तर जीवाशी असा शब्द तयार होतो. जो आयुष्यभर जीवाशी खेळला तो शिवाजी. आपण ज्या महाराष्ट्रात राहतो तो महाराष्ट्र म्हणजे काय, तर आपण ज्या महाराष्ट्रात राहतो तो महाराष्ट्र म्हणजे शिवरायांच्या विचारांचा, जिजाऊंच्या संस्कारांचा व शंभूंच्या पराक्रमांचा साक्षीदार म्हणजे माझा हा महाराष्ट्र. कष्टकरी शेतकऱ्यांचा, दलितांचा व 105 हुतात्म्यांच्या बलिदानांचा आणि दिल्लीच्याही तख्ताला खाक फोडणाऱ्या माझ्या जिगरबाज मर्द मावळ्यांचा हा महाराष्ट्र. अशा या महाराष्ट्राच्या मातीत 19 फेब्रुवारी 1630 रोजी एक रत्नाचा जन्म झाला आणि ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. 350 वर्षांपूर्वी आपल्या मराठी मातीला एक कर्तृत्ववान वीरपुत्र लाभला, ज्याने स्वतःच्या पराक्रमाने, धाडसाने, जिद्दीने होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं करून मावळ्यांच्या जोरावर मराठी भूमीवर धब्बा फडकवला. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या जीवनात वस्तू वापरल्या आणि माणसे जपली. पण आपण मात्र काय करतो, माणसे वापरतो आणि वस्तू जपतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचे आयुष्यभर स्त्रियांचा आदर केला. म्हणूनच मी येथे प्रत्येक उपस्थित स्त्रीला हे सांगू इच्छिते की अगं तलवारीपेक्षा तीक्ष्ण तुझ्या या नजरेची धार आहे, तलवारीपेक्षा तीक्ष्ण तुझ्या या नजरेची धार आहे. महाराष्ट्राची वाघीण तू भवानीचा वार आहे, महाराष्ट्राची वाघीण तू भवानीचा वार आहे. अगं भव्याची रक्षणी तू स्वराज्याची तू मेघ आहे, भव्याची रक्षणी तू स्वराज्याची तू मेघ आहे. कमी समजू नको तू स्वतःला, तू जिजाऊंची लेक आहे, तू जिजाऊंची लेक आहे. जगाच्या पाठीवर तुम्ही कोठेही जा आणि तुम्हाला कोणी विचारले की तुम्ही कोठून आला आहात, तर त्याला अभिमानाने सांगा की ज्यांनी मरणालाही लाजवलं आणि आलेल्या मरणालाही जगायला शिकवलं, अशा छत्रपती शिवाजी आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमीमधून आम्ही आलो आहोत. म्हणूनच म्हणावेसे वाटते की ज्या मातीत तुम्ही जन्मले त्या मातीचा रंग सावळा आहे, ज्या मातीत मी जन्मले त्या मातीचा रंग सावळा आहे. छातीत ठोकून सांगते मी शिवबाचा मावळा आहे, शिवबाचा मावळा आहे. जाता जाता एवढेच म्हणे, देवाकडे फूल मागितले, देवाने अख्खी बागच दिली. देवाकडे घर मागितलं, देवाने अख्खा राजवाडा दिला. देवाकडे पिण्यासाठी पाणी मागितले, देवाने अख्खा समुद्र दिला. परंतु जेव्हा देवाकडे देव मागितला त्यावेळेस देवाने छत्रपती शिवाजी महाराजांसारखा देव मांडून दिला, छत्रपती शिवाजी महाराजांसारखा देव मांडून दिला. जय भवानी, जय